स्वप्न, एक ख्वाब, सपना ही जी एक अशी गोष्ट आहे ना, ही आपण झोपताना जे आपण बघतो ते नाहीये. जी आपल्याला झोपू देत नाही त्याला मी खरं स्वप्न म्हणते. की पुढे जाऊन कदाचित मी मागे बघेल आणि म्हणेल की मिस इंडिया तर फक्त सुरुवात होती एक अजून मोठ्या जर्नीची. माझे एकच विचार आहे की वाय लिमिट असेल, मला सगळं करायचंय आणि मी सगळं करणार. की फक्त ऍक्टिंग मध्ये किंवा सोशल वर्क नाही करणार, मी ऍक्टिंग मध्ये पण जाणार, सोशल वर्क पण करणार. पुढची जर्नी डिफिकल्ट आहे, अवघड आहे, तर तुम्ही तसा पाथ स्वतःसाठी निर्माण करतात. बट अगर आपण एक पॉझिटिव्ह आउटलुकनी अगर कशा पण गोष्टीकडे जाऊ, आय थिंक तो पॉझिटिव्ह पाथ आपोआप बनत जातो. हार्डवर्क आणि टॅलेंट मध्ये अगर आपण कम्पेअर करू, टॅलेंट कदाचित तुम्हाला स्टार्टिंग लाईन पर्यंत घेऊन जाईल, पण फिनिशिंग लाईन पर्यंत पोहोचायचं आहे तर यू हॅव टू बॅक इट अप बाय हार्डवर्क. खरं सौंदर्य तुमच्या समोर जेव्हा येऊन बसतं तेव्हा तुम्ही स्थितप्रज्ञ होऊन जाता, तुम्ही स्तिमित होऊन जाता. कारण खरं सौंदर्य हे दिखाव्याचं नसतं. खरं सौंदर्य शालीनतेत असतं. खरं सौंदर्य संस्कारांमध्ये असतं. खरं सौंदर्य बुद्धिमत्तेत असतं. ते तुमच्या शरीरावर असलेल्या दागिन्यांपेक्षा जास्त तुमच्या सौंदर्याला खुलवतं. मराठवाडा संतांची भूमी आहे, मराठवाडा कलावंतांची भूमी आहे आणि आता मराठवाडा सौंदर्य खाणीची पण भूमी झालेली आहे. इतकं अलौकिक सौंदर्य असू शकतं का की जे देशामध्ये टॉपच्या पोझिशनला जाऊ शकतं? माझ्या शहराने, माझ्या मराठवाड्याने अशा एका गुणी लेकराला जन्म दिला की जिने या शहराचं नाव, या मातीचं नाव हे पूर्ण जगापर्यंत पोहोचवलं. आज एटास प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये माझ्यासोबत आहे द राजनंदिनी पवार. ती कोण आहे, तिचं इंट्रोडक्शन आता मला देण्याची गरज राहिलेली नाहीये. हाय. हाय, नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच. आय एम ऑनेस्टली स्पीचलेस की तुम्ही एवढं सुंदर इंट्रोडक्शन दिलात. थँक्यू. तू आहेसच इतकी देखणी, इतकी गुणवान आणि इतकी छान मुलगी की तुझ्याकडे बघतानाच असं वाटतं की प्रश्न कशासाठी विचारायचे, पूर्ण वेळ पॉडकास्ट मध्ये आज फक्त तुलाच दाखवत राहूयात. थँक्यू. बहुतेक माझा निर्माताही असंच करणार आहे, मला कटच करणार आहे. थँक्यू सो मच. पहिला प्रश्न तुला राजनंदिनी जो मला विचारायचा तो असा की एखादं स्वप्न आपण बघतो आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तू काय स्वप्न बघायचीस लहान असल्यापासून? मी तुम्हाला खरं तर सांगू तर स्वप्न, एक ख्वाब, सपना ही जी एक अशी गोष्ट आहे ना, ही आपण झोपताना जे आपण बघतो ते नाहीये. जी आपल्याला झोपू देत नाही त्याला मी खरं स्वप्न म्हणते. उठता, जागता, बसताना किंवा आय थिंक असं एक पण क्षण नसेल जेव्हा मी विचार नसेल केला की मला फेमिना मिस इंडिया किंवा मिस वर्ल्ड प्रतियोगितात इंडियाचं रेप्रेझेंटेशन करायचं आहे. आय वॉज एक्स्ट्रीमली क्लिअर की माझं विजन काय आहे. लहानपणीपासूनच आपण बघतो की लहान मुलांची विजन किंवा स्वप्नही बदलत राहतात. कधीतरी मला डॉक्टर बनायचंय, कधी सायंटिस्ट बनायचंय, कधी एक ऍक्टर बनायचंय. पण माझ्यासाठी मला माहिती होतं जे पण पाथवे मी पुढे घेऊन चालणार आहे त्याची सुरुवात ही मिस इंडिया थ्रूच असणार आहे. आणि लहानपणीपासून जेवढे पण स्टेप्स, जेवढे पण कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घेत आली आहे ते सगळे ब्युटिफुली अलाइन होतात, ताकी मला कळेल की भारताचं प्रतिनिधित्व करायला किती कष्ट आणि किती मेहनत लागते. हे इतक्या छान आणि सोप्या पद्धतीने तू समजावून सांगितलंस ना की स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला खडबडून जागी करतात. वाचन वगैरे करतेस? थोडंफार, येस. आय एम ट्राइंग टू बिल्ड ऑन माय हॅबिट ऑफ रीडिंग. मी एवढी ॲडव्हान्स रीडर नाही आहे, बट आय थिंक मोर दॅन रीडिंग व्हॉट बिल्ड माय कॉन्फिडन्स बोलण्यात पण इज स्टेज एक्सपिरियन्सेस. कारण की सुरुवातीपासून स्कूलमध्ये तुम्ही मला बघाल, कुठली पण ऑपॉर्च्युनिटी मला आहे स्टेजवर उभी राहण्याची, तिथे मी पहिली लाईनमध्ये तुम्हाला पहिले भेटेल. 3 इयर्सची असताना माझा फर्स्ट परफॉर्मन्स होता अँड एव्हर सिन्स देन आय हॅव नेव्हर लुक्ड बॅक. तू तर सौंदर्यवती आहेसच, हो ना, ते आता मान्यच झालेलं आहे. फेमिना मिस इंडियाची तू फर्स्ट रनर अप राहिलेली आहेस या वर्षीची 2026ची. तू आता रिप्रेझेंट
इंडियाला करणार ती कुठल्या स्पर्धेमध्ये? जी. तर फेमिना मिस इंडियाचा पूर्वीचा फॉर्मॅट असायचा. मिस युनिव्हर्सला फर्स्ट जायची, मिस वर्ल्डला रनर अप Runner up. जायची आणि देन एशिया पॅसिफिक. आता फॉर्मॅट्स बदलले आहेत, वेगवेगळे फ्रँचायझेस झाले आहे. तर आता ज्या प्रतियोगितात फर्स्ट येतात ते मिस वर्ल्डला जातात, जे गोवावरून ह्या वर्षी ज्यांना एक ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे. जे मला आहे आणि आमचे जे कन्झिक्युटिव्ह विनर्स आहेत, मी आणि अद्वैता म्हणून आहे. तर आम्हाला मिस इंडिया थ्रू इंडियाचे जे पण ऑपॉर्च्युनिटी असतील ते ती ऑर्गनायझेशन बेस्ट ट्राय करते आमच्यापर्यंत पोहोचवायला. तर आता दी ओनली गोल इज टू मेक शुअर दॅट आय लेव्हरेज दिस प्लॅटफॉर्म इन द बेस्ट वे पॉसिबल, की मी ह्या प्लॅटफॉर्मला ॲज अ लॉन्च पॅड यूज करू शकेल, की पुढे जाऊन कदाचित मी मागे बघेल आणि म्हणेल की मिस इंडिया तर फक्त सुरुवात होती एक अजून मोठ्या जर्नीची. तर त्याच दिशेने मी सध्या चालत आहे. तुला तुझे बाबा लाडानी बेबू म्हणतात जी. है ना? सो मग Yes. बेबूच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये पण जायचंय की हॉलिवूडमध्ये जायचंय, की मॉडेलिंगच क्षेत्र ठेवायचं आहे, की समाजशास्त्रात जायचं आहे, जी. की लेगसी पॉलिटिक्सची आहे, सो पॉलिटिक्समध्ये जायचंय? कारण तिथेही ब्युटी विथ ब्रेन असायलाच पाहिजे ना, म्हणून विचारतो. वाय नॉट ऑल? वाव. माझा एकच आय थिंक माझे एकच विचार आहे की वाय लिमिट आवरसेल्व्हज, की अगर आपण आपल्याकडे एवढे लिमिटलेस पॉसिबिलिटीज असतील तर मी एकच पाथवे चूज करून त्याच्यावरच का चालू? आय थिंक मला सगळं करायचं आहे आणि मी सगळं करणार. आय डोंट वॉन्ट टू लिमिट माय सेल्फ की मी फक्त ॲक्टिंगमध्ये किंवा सोशल वर्क नाही करणार. मी ॲक्टिंगमध्ये पण जाणार, सोशल वर्क पण करणार. पुढे ऑपॉर्च्युनिटी भेटली. आय कम फ्रॉम अ फॅमिली ऑफ सर्व्हिस. मी पहिल्यापासून बघितलं आहेत. माझे ग्रँडपेरेंट्स असतील, माझे आई बाबा असतील, त्यांनी मला एवढं शिकवलं आहे. तर मी डेफिनेटली तो पाथवे आणि ती लेगसी, आय थिंक इट विल बी अन ऑनर टू कॅरी फॉरवर्ड दॅट इज वेल. तर जेव्हा मला कोणी विचारतं की वाय डू यू वॉन्ट टू डू सो मच, माझं त्याला एकच सोपा उत्तर आहे, वाय नॉट. करेक्ट आहे. व्हाय नॉट ही फार महत्वाचा प्रश्न आहे. तुला सोशल वर्क करायला आवडतं, हे तर तू आल्या आल्याच आम्हाला दाखवून दिलंस, की तू बालिकाश्रम मध्ये गेलीस आणि जी. तिथल्या मुलींमधला कॉन्फिडन्स वाढवला. तिथल्या मुलींकडनं काय शिकायला मिळालं तुला? खूप जास्त. मी तुम्हाला सांगते, मी आय थिंक आपण एक एक्स्पेक्टेशन घेऊन जातो की आपण कदाचित त्यांना काहीतरी देऊ, पण ते आपल्याला एवढं जास्त देऊन जातात की आपल्याला खरं आय थिंक त्याची जाणीव खूप नंतर होते. मी त्या दिवशी जेव्हा आत्ताच काल परवा त्यांना भेटून आले, जे आनंद त्यांच्या डोळ्यांमध्ये होता, आय थिंक ती जेन्युइन हॅपीनेस जी आपण मुलांमध्ये बघतो ती त्या मुलींमध्ये मी बघितली मिस इंडियाचा क्राऊन बघून. अँड आय थिंक की इनिशियली लहानपणी कदाचित मला वाटायचं मिस इंडिया म्हणजे तुम्ही एक क्राऊन घालता, सुंदर दिसता, ड्रेसअप करतात. बट आय थिंक आता मला कळतं की दिस इज सच अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. करेक्ट, व्हेरी ट्रू. So many girls look up to you as a Miss India, and I think they get inspired by you. So I hold a lot of pride in that. When I visited the ashram that day, the awe that they were all looking at me through, and I think I only and only want to make sure. I even told them that day I hope ki eka divshi one of you gets to be on the other side. आणि मी तुमच्यासाठी ऑडियन्समध्ये राहून क्लॅप करेल. अँड आय होप की अगर एक पण मुलगी जी पण ही पॉडकास्ट पण बघत असेल इज इन्स्पायर्ड टू वॉक डाऊन दिस पाथ, देन माय जॉब हिअर इज डन. बट द पाथ इज व्हेरी डिफिकल्ट. आय थिंक द पाथ इज व्हॉट यू व्ह्यू इट ॲज. ओके. इफ यू थिंक की पुढची जर्नी डिफिकल्ट आहे, अवघड आहे, तर तुम्ही तसा पाथ स्वतःसाठी निर्माण करतात. बट अगर आपण एक पॉझिटिव्ह आउटलुकनी अगर कशा पण गोष्टीकडे जाऊ, आय थिंक तो पॉझिटिव्ह पाथ आपोआप बनत जातो, असं माझं म्हणणं आहे. माझ्या आईंनी मला शिकवलं आहे टू लुक इन द वर्ल्ड थ्रू अ फिअर्सली ऑप्टिमिस्टिक लेन्स. तर छोटी गोष्टीत मी खूप आनंद हा शोधते. स्मॉलेस्ट ऑफ थिंग्स गिव्ह मी लाईक द हॅपीएस्ट मोमेंट्स ऑफ माय लाईफ. अँड आय थिंक दी स्मॉल मोमेंट्स क्रिएट लाईफ. दे मेक इट मोर मिनिंगफुल. तर मी ॲक्च्युली तसंच म्हणू इच्छिते की मी even though agar challenges are still through this path, which is bound to happen, there will be ups and downs, but I think I focus on the ups more, and that is why God blesses you a pathway with full of ups. And I think agar challenges pan astil, I look at them as a learning curve, that it is all a process of growth for me, and मी ते पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊनच चालते. हा पॉडकास्ट बघताना, प्रेषित की पोटली बघताना अनेक मुलींना असं वाटत असेल की आपणही
राजनंदिनी सारखं या रस्त्यावर जावं. सो I hope. हा रस्ता निवडताना तू काय 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 मेहनत घेतली होती जरा आम्हाला सांगू शकशील? माझा पाथवे खरं तर मी जसं तुम्हाला म्हटलं मला नेहमीप्रमाणे हेच करायचं होतं. सो आय वॉज व्हेरी इंटेन्शनल विथ एव्हरी चॉईस आय मेड. मी रँडमली कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग नाही घेतलाय. खूप प्लॅन आणि स्ट्रॅटेजाइज करून मी प्रत्येक स्टेप हा ओके. घेतला आहे. आणि तेवढाच सपोर्ट, तेवढीच बॅकिंग माझी फॅमिलीची माझ्यासोबत आहे. अँड आय थिंक आय सिट हिअर टुडे बिकॉज ऑफ दॅट बॅकिंग. दे आर माय बिगेस्ट चिअर लीडर्स. सो स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे की तू पुढे चाल, मी तुझ्या पाठीशी आहे. तसे माझे आई वडील माझ्या पाठीशी आहेत, माझे भाऊ आहेत. आणि त्यामुळे मी एवढ्या कॉन्फिडन्सनी पुढे हे चालू शकते. तर आय थिंक फर्स्ट स्टेप फॉर एव्हरी गर्ल हू वॉन्ट्स टू गेट इन टू एनी फील्ड, इफ यू हॅव अ सपोर्ट सिस्टम दॅट इज विलिंग टू बॅक यू अप, then you can end up conquering the world, and I can give you this in written, and I mean it. क्या बात है. So for me, जे competitions मी ह्याच्यापूर्वी केले आहेत, my first competition officially was Times Fresh Face, ओके. which is a college level hunt pageant, जे मी पुण्यातून अप्लाय केलेलं कारण माझं ग्रॅज्युएशन मी पुण्यातून केलं आहे, MIT WPU. आय एम अ मास मीडिया अँड कम्युनिकेशन ग्रॅज्युएट. तर थ्रू माय कॉलेज आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी टू represent my entire college and my entire city. टाइम्स फ्रेश फेस सीझन 15 फ्रॉम पुणे मला जिंकायची ऑपॉर्च्युनिटी भेटली होती. तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही टॅलेंट थ्रू पुढे जाता. माझं टॅलेंट, माझं पॅशन हे डान्स आहे, ज्याचं मी प्रेझेंटेशन केलेलं, विच अलाउड मी टू गो टू द नॅशनल लेवल, जिथे आम्ही सर्वांनी टाइम्स फ्रेश फेस ऑल ओव्हर इंडिया 20 कॉलेज स्टुडंट सिलेक्ट होतात. ओके. वी डिड दॅट. ते एक्सपिरियन्सने ॲक्च्युली मला खूप काही शिकवलं आहे. Post that, I participated in India's Miss TGPC, which is a online pageant. Now, online pageant is actually something that is not very common, but from the comfort of your home, तुम्हाला खूप काही शिकायला भेटतं. All industry experts and mentors come together to teach you online, and you have to participate. And the top 5 get called to Bangalore. Okay. And total there are 60 contestants, and I think during my year there were approximately 1,700 applications. Oh. So out of that, 60 were selected, and top 5, out of which I had the honor to be, I was selected. And further in Bangalore, I was crowned as the main winner of India's Miss TGPC season 13. But what is TGPC? That's called the Great Pageant Community. Okay. Yes, it is founded by Deepak Shahi sir. He's a great mentor in the world of pageantry. So I think that is what I had an opportunity to win. After which I did Coco Berry, which is a training institute, a modeling institute. It's like a 21-day course, and I had an opportunity to train there. The mentors there are Alicia ma'am and Anjali ma'am. Extremely exceptional mentors आहेत. Industry experts येतात on board and they teach you. त्यांचं एक mock pageant असतं, Coco Berry Diva. Okay. I had an honor to win that post India's Miss TGPC. So and after this happened Femina Miss India Maharashtra, which was again a lot of rounds. We had minimum 8 rounds, 20,000 applicants, leading down to top 200, 150, then top 16 in Mumbai, out of which top 1, where I had an honor to win Femina Miss India Maharashtra. After which, in no time, we had Femina Miss India happening. So I think the kind of effort that you need for a competition that huge, this year it was historic. Because his Halela competition, which was held in KIT University, which was in Odisha, Bhubaneswar. We had 40,000 students welcoming us. Wow. As soon as we touched down in Bhubaneswar, जी hospitality, जी warmth and जे support आम्हाला दाखवलं गेलं होतं ओडिसामध्ये, I think हे once in a lifetime experience होतं आमच्यासाठी. How often do we see 40,000 people in a row standing to welcome you, to get a glimpse of you? तर amazing experience, and I think it's a historic edition, and I'm so glad that I get to be one of the top 3 winners of this historic edition. या स्पर्धेमध्ये जेवढं तुमचं सौंदर्य बघितलं जातं, ॲटिट्यूड बघितला जातो, तेवढंच तुमचं बघितलं जातं हजरजबाबीपणा, स्पॉन्टिनिटी. दे आस्क यू द वन क्वेश्चन आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जिंकवतं आणि तुझं उत्तर भन्नाट होतं. I think I'm very grateful the amount of love मला भेटला आहे on my Q&A. My final question was,
what is more important to reach success, talent or hard work? हार्डवर्क. आणि माझं उत्तर instinctively the first thing that I thought of was that talent can get you to a door, but your hard work is something that is going to keep you in the room. आणि आय फर्दर इलॅबोरेटेड की हार्डवर्क आय थिंक एक ही स्वतःमध्ये पण एक जर्नी आहे. इट टीचेस यू टू बाउन्स बॅक फ्रॉम युअर फेलियर्स, resilience, consistency, and I think hard work really teaches you the real meaning of success as well, somewhere down the line. And to elaborate, I think हार्डवर्क आणि टॅलेंटमध्ये अगर आपण कम्पेअर करू, टॅलेंट कदाचित तुम्हाला स्टार्टिंग लाईनपर्यंत घेऊन जाईल, पण फिनिशिंग लाईनपर्यंत पोहोचायचं आहे तर यू हॅव टू बॅक इट अप बाय हार्डवर्क. तर हे माझं उत्तर होतं अँड इट्स गॉन व्हायरल अँड ऑनेस्टली आय एम ओव्हरवेल्म्ड. जेवढं प्रेम मला ह्या आन्सरसाठी भेटत आहे अँड आय कुडंट बी हॅपियर. तुझ्यापेक्षा जगामध्ये आणखीन देखणं कोण आहे असं तुला वाटतं तुझ्या आजूबाजूला बघताना? माझे तर स्वतः तुम्ही माझ्या आई वडिलांना बघायला पाहिजे. द मोस्ट ब्युटिफुल, मला तुझ्याकडनं उत्तर तेच अपेक्षित होतं. the most beautiful couple, and I'm not just saying because they're my parents, but I've been often told that my mom is more prettier than I am, and I gladly agree. I really do, and I think she really is the most beautiful woman in my eyes. Even my grandma, ज्यांना आम्ही खूप खूप प्रेमाने मा म्हणतो, माझे पेटर्नल ग्रँडमदर अम्माजी, आय थिंक ऑल दीज वुमेन, अँड इनफॅक्ट माझे ग्रेट ग्रँडमा होते, त्यांचं नाव सुमती होतं, त्यांना आम्ही मा म्हणायचो, ते कोल्हापूरचे होते, सो वी यूज्ड टू फॉन्डली कॉल हर कोल्हापूरचे मा. To me, she's the most beautiful woman in my eyes, and I think in the entire family. I think agar te aaj ithe aste, she would have been the happiest woman on the entire planet, and I'll get emotional because she's now no more with us. But I think I take so much inspiration from every single woman in my family, and I think agar me 10% of माझी अगर ब्युटी त्यांच्या सगळ्यांसारखी आहे, then I consider myself the most beautiful woman in the world, if I'm like even 10% of what they all are. मला माणसं देखणी का वाटतात माहितीये? त्यांचे डोळे पहिल्यांदा बोलतात. आणि राजनंदिनीला हा प्रश्न विचारल्यानंतर टचकन डोळ्यात पाणी येणारी जी माणसं असतात ती फक्त सुंदर नसतात, ती देखणी असतात. आणि त्यांनी सगळ्या बाजूंनी त्या गोष्टीवर विचार केलेला असतो. ब्युटी विथ ब्रेन असा शब्द नेहमी वापरला जातो आणि ते सगळ्या जगावर राज्य करतं असंही म्हटलं जातं. थँक्यू. तुम आपके मुंह में घी शक्कर. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागतो तुम्हाला. फेमिना मिस सोडून द्यावं इंडिया लागतं. महाराष्ट्रमध्ये माझं फायनल उत्तर होता, व्हॉट इज युअर गिल्टी प्लेजर? अँड दी ओनली रिझन आय थिंक आय हॅड अ लेवरेज इज बिकॉज आय वॉज सो ऑनेस्ट विथ माय आन्सर. मी म्हटलं की there's a very preconceived notion ki people in this industry have to be on crash diets, but I think you can absolutely enjoy every single meal. For me, my biggest guilty pleasure, or rather I'll frame it, my pleasure is eating tons of biryani, and that is something I absolutely enjoy. And food is a big part of Maharashtrian culture. I think जिथे पण आपण जाऊ, पुरणपोळी, वडापाव, बिर्याणी असेल, I think it is such a beautiful celebration of it all. तर माझ्यासाठी फूड इज अ ह्यूज पार्ट ऑफ माय लाईफ. तर त्याग इन दॅट सिनारिओ नन. मग तू ते वेगन आणि ते काय प्रोटीन डाएट आणि ते तसलं काही करत नाहीस? अजून तरी नाही, बट आय थिंक प्रोटीन इनटेक हे खूप महत्वाचं आहे, सो आय कीप दॅट इन चेक. बट मी काही कटआउट नाही करत. असं मला वाटतं की यू शुड बी एबल टू एन्जॉय एव्हरीथिंग मॉडरेटली. आय थिंक काही पण एक्सेसमध्ये चांगलं नाही आहे. सो आय ट्राय माय बेस्ट. मी काय कटआउट नाही करत फ्रॉम माय डायट. आय एन्जॉय एव्हरी सिंगल थिंग. आय वुडंट से नो टू एनी काइंड ऑफ अ फूड, अँड आय मेक शुअर की आय ट्राय अँड ईट अँड एन्जॉय एव्हरी सिंगल मील. आणि मला मुळातच होममेड फूड हे खूप आवडतं. तर तसं पण मी एवढं जंक खात नाही. मला होममेड फूड, माझ्या मम्माचं हातचं खाणं असेल, माझ्या मांचं हातचं खाणं असेल, मला हे खूप आवडतं. अँड आय रिअली एन्जॉय दॅट. सो आय थिंक त्यामुळे कदाचित आय डोंट हॅव टू कट आउट अ लॉट बिकॉज होममेड फूड ऑलरेडी इज रिअली हेल्दी अँड डिलिशियस. पुण्यात तू शिकायला होतीस, छत्रपती संभाजीनगरची तू आहेसच. तिथल्या काही छान इटरी माहिती आहेत जिथे गेली होती राजनंदिनी ट्राय करायला? पुण्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते, एक खूप छोटी व्हॅन आहे पाषाण एरियामध्ये.
तिथे एक लेडी आहेत, त्या एकट्या हँडल करतात पूर्ण आणि तुम्ही कधी पण जावा तुम्हाला एवढी मोठी लाईन त्या व्हॅनच्या बाहेर दिसेल. तिथे होममेड स्टाईल वडापाव भेटतात आणि तसा वडापाव मी आजपर्यंत कुठेच खाल्ला नाही आहे. आणि छत्रपती संभाजीनगर? छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मी ॲक्चुअली आमचं होम फूड हे खूपच एन्जॉय करते. तर आय थिंक माझ्यासाठी कुठे पण मी जगात असेल, माझी घरची जी बिर्याणी असती, जे माझे आई बनवतात. आता मी एवढ्या वेळा म्हटलंच आहे, व्हेन आय एम हिअर इन संभाजीनगर, देयर इज नो प्लेस आयड रॅदर बी. मी घरी असते. आय लव्ह ईटिंग भिंडी. सो आय हॅव दॅट. आय हॅव गरमागरम फुलका अँड आय हॅव बिर्याणी ऑन द साइड. फॅशनकडे लक्ष देणं, आउटफिटकडे लक्ष देणं, मेकअपकडे लक्ष देणं, याही सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. जी. त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःची आवड असली पाहिजे आणि तुमची नजर असली पाहिजे की माझ्यावर काय छान दिसेल. 100%. सो तू कसं निवडलंस हे सगळं? So I think you have to present yourself in a very good manner because in the end, ही एक representation आहे आपल्यासाठी. It is representing not just yourself, but जिथून तुम्ही येता, तुमची कम्युनिटी, तुमचं कल्चर. तर जेव्हा मी मिस इंडिया प्रतियोगितात भाग घेतला, माझ्यासाठी सर्वात मोठा एक थॉट होता की मला रेप्रेझेंटेशन करायचं आहे. की मी अगर कॉरिडोरमध्ये चालत आहे, तर बघूनच कळायला पाहिजे की ही महाराष्ट्राची रेप्रेझेंटेटिव्ह आहे माझ्या आउटफिट्स थ्रू. हा माझा मेन थॉट प्रोसेस होता. तर जो माझा वन ऑफ द मेन आउटफिट होता फॉर फेमिना मिस इंडिया आणि जो आउटफिट इनफॅक्ट मी फेमिना मिस इंडिया जिंकल्यावर जेव्हा आम्ही मुंबईत भुवनेश्वरवरून महाराष्ट्रामध्ये एंटर करत होतो, तो मी घातलेला होता विच वॉज अ पैठणी इन्स्पायर्ड आउटफिट विच वॉज विथ अ मॉडर्न टच. कारण की पैठणी ही खूप ब्युटिफुल एक एवढा सुंदर प्रकारचा क्राफ्ट आहे आणि जी मेहनत त्याच्या मागे लागते. आय थिंक आय वॉन्टेड टू पुट दॅट in the spotlight and I wanted everybody to notice me for that. So I was wearing this beautiful Paithani blouse with silk pants and a overlay jacket ज्याच्यावर पण Paithani details होते. That was my first outfit that I wore while visiting Maharashtra back. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं representation माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्ही भुवनेश्वरला जात होतो, माझा पहिला आउटफिट जो मी तिथे घातला, तिथला एक खूप फेमस टेम्पल आहे कोणार्क सन टेम्पल म्हणून. My entire outfit was an ensemble which was a representation of that. माझ्या शोल्डरवरती कोणार्क व्हील बनलेलं. And my entire outfit was represented as the sun. Sunचे rays जसे असतात, like the orange hues, the yellow hues. It was all a representation of that. So I put a lot of thought into this. Ki when I walk into every single space, I want to walk there as not just Raj Nandini, but carrying the culture of everything around me. तर जेव्हा मी भुवनेश्वरला गेले, आय वॉन्टेड टू पे एन ओड टू दॅट डिवाइन लँड. कारण खरंच खूप डिवाइन भूमी आहे जिथून आम्हाला जिंकायचा एक मौका भेटला. सो दॅट वॉज माय थॉट प्रोसेस अँड द डिझायनर्स हॅव बीन ऑन बोर्ड विथ मी. आय हॅव क्षितिज चौधरी राईट फ्रॉम संभाजीनगर. Incredible designs and has been of such help throughout the journey. I've had Rutu again, who's designed the Odisha ensemble for me, and I've just had a lot of people willingly on board, a lot of designers. There's Ashish Kumar, and there's also even for my athleisure wear, I had Bubble Athleisure, which is based in Pune, which is by Tanvi ma'am, who's also into pageantry. So I think जेव्हा आपण म्हणतो ना एक पूर्ण टीम आणि एक आर्मी असते या सर्वाच्या मागे, it's not just one person. I had an entire team backing me up. So I owe a lot to all of them actually. अनेकदा पुरुष मंडळींना सातत्याने आरोप करताना दिसतात महिलांवर की त्यांना तयार व्हायला खूप वेळ लागतो. अशा पुरुषांना काय उत्तर देशील? आय थिंक त्यातले पहिल्या लाईन मध्ये माझे पप्पाच असतील. ते मला रोज कदाचित सारखं मला म्हणत असतात किती उशीर लागतो. स्पीकिंग फॉर माय सेल्फ ओनली, आय थिंक females in the end are naturally extremely beautiful, but the only reason we might put in extra effort is to not only look beautiful for ourselves but also for the people around us. So I think अगर काही पण असेल तर जे जसं तुम्ही म्हटलं जेवढे पण पुरुष असतील, आय थिंक टेक प्राईड इन युअर वुमेन
की ते एवढे मेहनत टाकत आहेत. आय थिंक अल्टिमेटली इट इज नॉट ओनली दॅट दे गेट रेडी फॉर देमसेल्व्स. समवेअर डाउन द लाईन एव्हरीबडी एन्जॉयज अ कॉम्प्लिमेंट. सो प्लीज शेअर दॅट विथ युअर वाईफ, विथ युअर डॉटर. तुमचे आई असतील, तुमचे बहीण असतील, एव्हरी वुमन इन द वर्ल्ड लव्स अ कॉम्प्लिमेंट. सो रॅदर दॅन सेइंग की तुम्ही एवढा वेळ लावता, मे बी जस्ट कॉम्प्लिमेंट हर अँड युल मेक हर डे. आई वडिलांची किती भूमिका असते एखादी एखाद्या व्यक्तीला मोठं करण्यामध्ये आणि त्याला जगाच्या पुढे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यामागे आई वडिलांची भूमिका किती मोठी? जसं मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये म्हटलं, जेव्हा एक एक इंडिव्हिज्युअल एका प्रॉपर लेवलवरती पोहोचतं किंवा आपलं स्वप्न पूर्ण करू शकतं, त्याच्या मागे एक पूर्ण टीम असते. असतील ते तुमचे गुरु असतील, तुमचे मेंटॉर असतील. माझ्या केसमध्ये हे माझे आई-वडील आहेत. And I take a lot of pride. The very reason I sit here today, I think it is 80% of their belief in me and 20% of what I put in. And I take a lot of pride in शेअरिंग दॅट विथ द वर्ल्ड, की माझे सर्वात मोठे चीअरलीडर्स ही माझी फॅमिली आहे. अँड बाय दॅट आय मीन माझे आई, माझे वडील आणि तेवढेच माझे भाऊ. आय थिंक देव बीन माय ग्रेटेस्ट सपोर्ट सिस्टम. अँड आय नो दॅट विथ देम बाय माय साईड आय एम गोइंग टू कॉन्कर द वर्ल्ड. तू कुठेतरी बोलताना असंही म्हणालीस की प्रियंका चोप्रा तुझी आदर्श आहे. आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंटली ज्या प्रकारे ते प्रत्येक स्टेप एवढं फिअरलेसली घेतात. अँड शी इज सो फिअर्स एज वेल इन एव्हरीथिंग दॅट शी डज. माझा एक खूप मोठा माइंडसेट आहे की यू शुड बी लिमिटलेस इन द पर्स्यूट ऑफ एव्हरीथिंग वी डू. आपण आता बघतो की खूप जण, मी माझ्या आजूबाजूला पण बघते, खूप लिमिटमध्ये स्वप्न बघतात. असं म्हणतात ना, जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरवा. आय I hardly argue with that. Like I really, I do not agree with that point at all. I think जेवढे पाय पसरवता येईल त्याच्या बाहेरपर्यंत, I think तेवढी मोठी चादर तुम्ही घेऊन या, but don't limit yourself. क्या बात And है. that kind of a mindset I see in Priyanka Chopra, and I learn from her because everything that she does, it sets a benchmark, something that probably no one has ever done. And I learn a lot from that. And that is why even every aspiration I have in my mind, I'm very limitless in my pursuit. You know, ऐसा मुझे लगता है कि सपने इतना बड़ा देखो कि शायद आजू बाजू के लोग आपको कहे यार पागल हो गया है क्या. So you should be scared of that. You should be scared of your dreams and of your vision. It should scare you for a second. Is it possible? But my mindset is that even the word impossible is I am possible. So I look at it from that. तू म्हणालीस की मला होम फूड फार आवडतं. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये असली की फक्त घरचंच जेवते. फक्त घरचं जेवते खरं? पूर्ण ब्रह्मा एक खूप ब्युटिफुल रेस्टॉरंट आहे आणि इनफॅक्ट मी माझ्या नॅशनल पॅजंटसाठी जाण्याच्या पहिले तिथे शूट पण केलं आहे टू शोकेस महाराष्ट्रीयन क्युझिन. आणि तिथे तुम्हाला पूर्ण आपलं जे पण ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड असेल ना, तिथे तुम्हाला ते खायला भेटेल. आणि खूप एक होमली टच आहे त्या पण फूडला. त्यामुळे मला आय थिंक ती जागा अजूनही आवडते. सो या स्पर्धेमध्ये नेमकं काय होत असतं, ग्रूम कसं केलं जातं आणि जे गैरसमज असतात डोक्यात ते कसे काढले जाऊ शकतात? आय थिंक एक खूप मोठा प्रश्न असतो की आर ब्युटी पॅजंट्स रेलेव्हंट टुडे, की रेलेव्हंट आहे का नाही. तर माझं उत्तर हे राहील की आय डोंट रिअली लव्ह द वर्ड रेलेव्हन्स. कारण मला वाटतं की प्रत्येक गोष्ट ही इंडिव्हिज्युअली कुणासाठी इम्पॉर्टंट असू शकते, कुणासाठी नसू शकते. इट्स लाईक टू ईच देअर ओन अबाउट देअर व्ह्यूज, देअर ओपिनियन्स. For me, when I talk about beauty pageants, solely for Femina Miss India Maharashtra, we had 20,000 women from across Maharashtra applying for Femina Miss India. Only from Maharashtra. असे 30 states असतात. If you calculate, you can only know the amount of women जे participate करतात एक एवढ्या मोठ्या प्रतियोगितात. हे ज्या सगळ्या मुली येतात ना, हे खूप मोठं स्वप्न घेऊन येतात आपल्या मनात. अँड आय थिंक इन दी एंड प्रत्येक मुलगी त्या स्टेजवर फक्त एका कारणासाठी असते, आणि ते आहे इंडिया. टू रेप्रेझेंट इंडिया ऑन अन इंटरनॅशनल स्टेज. भारतचं प्रतिनिधित्व करायला एका इंटरनॅशनल स्टेजवर. मिसकन्सेप्शन्स ज्यांना असतात ब्युटी पॅजंट्सबद्दल, आय थिंक दे ट्रुली मस्ट अंडरस्टँड अँड नो की
ह्या एका कॉम्पिटिशन मागे एवढी ड्रीम्स अटॅच्ड असतात अँड इन दी एंड इट इज ऑल फॉर इंडिया अँड द वे यू कॅन लेवरेज दिस प्लॅटफॉर्म ती तुम्हाला विजिबिलिटी देते. हे प्लॅटफॉर्म तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देते की तुम्ही तुमच्या सिटीचं नाही, तुमच्या स्टेटचं नाही, तर पूर्ण इंडियाचं नाव एका इंटरनॅशनल लेवलवरती घेऊन जावाल. हाऊ मेनी ऑपॉर्च्युनिटीज अँड हाऊ मेनी वुमेन इन द वर्ल्ड गेट दॅट थ्रू आउट अ इयर? व्हेरी फ्यू. अँड आय थिंक की अगर आपण त्या लेन्सनी अगर ह्या कॉम्पिटिशनला व्ह्यू करू, so this is a launch pad to do everything you want to do. We have thousands and lakhs of girls who participate in competitions like this only because each of us understand जी visibility तुम्हाला भेटते. In fact, अगर ते फॅक्ट नसता तर कदाचित आज आपण माझा इंटरव्ह्यू घेत नसता. I sit here because of Femina Miss India, because I am honored with this title. मला ही ऑपॉर्च्युनिटी भेटते की मी आता छत्रपती संभाजीनगरची मुलगी, महाराष्ट्रची मुलगी, माझं नाव पुण्या स्टेटमध्ये मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे करायची बिकॉज ऑफ अ प्लॅटफॉर्म लाईक फेमिना मिस इंडिया. व्हेरी ट्रू. तर एक खूप इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म आहे अँड वी मस्ट नो दॅट की ज्या लेन्सनी जसं मी तुम्हाला म्हटले की आय व्ह्यू दिस वर्ल्ड थ्रू अ फियसली ऑप्टिमिस्टिक लेन्स, वी मस्ट व्ह्यू दिस प्लॅटफॉर्म फ्रॉम दॅट लेन्स इज वेल बिकॉज इट पुशेस द वुमेन टू डू समथिंग ग्रेटर दॅन देमसेल्व्स. And I think we all are here to achieve something way beyond ourselves. यातला एक खूप मोठा सेक्टर असतो beauty with a purpose, which is all about doing something beyond just you, which is to extend a helping hand. प्रत्येक मुलीचा आमचा एक सोशल इनिशिएटिव्ह आहे आणि आम्ही प्रत्येक जण तो सोशल इनिशिएटिव्ह पुढे घेऊन जातो. इमॅजिन 30 गर्ल्स एव्हरी इयर हॅव देअर ओन सोशल इनिशिएटिव्ह इन देअर स्पेसिफिक स्टेट. They're all branching out as helping hands, and for me this is a very powerful platform, and that is all I need to tell. Why farmer's wife only? Yes, Amji theme for Femina Miss India this year was called Daughters of This Soil. Oh wow. Amji Purni theme was based around that. And who is a better representative than our women farmers as daughters of this soil? I think खरा मुळातच ते वाक्य ते त्यांचंच आहे. ते खरं आपल्या मातीचे खरे मुली हे मी म्हणेल की आपले वुमेन फार्मर्स आहे. आणि माझा संबंध एवढा येतो त्यांच्यासोबत कारण की आमचा फॅमिली बिझनेस एक्सटेंड होतो थ्रू ॲग्रिकल्चर इज वेल. सो आय हॅव एन ऑपॉर्च्युनिटी टू have a look at their issues or what they're able to do one-on-one through like an extremely close lens. आणि मी लहानपणीपासून बघत आले आहेत माझे आई वडील ज्या ह्या सेक्टरमध्ये काम करत असतील, माझे आई मी प्रेरणा इनिशिएटिव्ह थ्रू खूप काम केलं आहे फॉर वुमेन फार्मर्स अँड आय हॅव बीन जस्ट इज मच अ पार्ट ऑफ दॅट ग्रोईंग अप. सो मला खूप acknowledgement आहे बिकॉज एव्हरी सिंगल टाइम वी सपोज आय टेल यू टू थिंक ऑफ अ फार्मर, 80% ऑफ द टाइम आपल्याला कदाचित एक पुरुष इमॅजिन होतील इन हिज धोती विथ हिज प्लो इन हिज हँड. रेअरली डू वी थिंक of women as a farmer, but the reality is that 80% of the groundwork from plowing to sowing, seeding असेल किंवा ते प्लांटला पूर्ण जी इनिशियल प्रोसेस असते of like growing the crops, it is all done by women farmers. And I think ते recognition ते deserve करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला जाऊ या सर्वांचे बचत गट म्हणून सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात. सो आय थिंक ऑल दे नीड इज अ लिटल बिट ऑफ पुश अँड रेकग्निशन आणि ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. फॉर एक्झाम्पल अगर त्यांचे कॅम्पेन्स असतील तर आम्ही गोट फार्मिंग शिकवलं आहे, वुमेन फार्मर्सला ट्रॅक्टर्स कसे चालवायचे हे शिकवलं आहेत. बिकॉज इन दी एंड माय बिलीफ इज वेन यू एम्पॉवर अ सिंगल वुमेन, the entire generation of a family is empowered. And that is why I work through women empowerment, mainly through women farmers. And there's also a very beautiful group, which is in fact from Chhatrapati Sambhajinagar. I'd like to tell about them. They're called Yuthika. आणि ह्याचं नाव युथिका आहे कारण हे सगळे youth of the city सोबत आली आहे. It's all very, very young minds, much like everybody we have here. It's all very young children who come together to do something beyond themselves. And I have an opportunity to be a brand ambassador for that organization. आणि त्यांच्या थ्रू माझा पहिला प्रोजेक्ट होता प्रोजेक्ट महावरी फॉर वुमेन एम्पॉवरमेंट, विच वॉज अबाउट मेन्स्ट्रल हायजीन. आणि हे आम्ही थ्रू आउट पॅन इंडिया केलेलं कोविड-19च्या काळात. मी ऑनलाईन रुरल स्कूल्समध्ये आम्ही त्यांनी स्क्रीन सेटअप केलेली, मी मुलींना शिकवलं आहे की व्हॉट मेन्स्ट्रल हायजीन इज ऑल अबाउट. आणि आम्ही सॅनिटरी किट्स थ्रू आउट इंडिया डिस्ट्रीब्यूट केले आहे. अँड लेट मी रिपीट, दिस इज डन बाय चिल्ड्रन, kids aged from 16 to 20.
and we've been able to create a lot of impact through projects like this. So women empowerment हे नक्कीच माझ्या खूप close आहे, and now through Femina Miss India I only and only look forward to upscale it. सो एज लिमिट काय आहे याच्यासाठी? अगर आपण फेमिना मिस इंडिया बद्दल बोलत असो, so I think the age limit, it begins like from 18 ओके. and it goes on till you're 25 and 27. For Miss World, you're allowed till you're 27. And one of the most beautiful parts about pageantry is that this is evolving with time, and as it should. I think there's still a very, very long way to go, but we are on the verge of evolving. There are also other competitions that now no longer have an age limit, that now no longer, you no longer need to fit into a bracket to participate or to achieve your dreams, which is great. And I think we're getting there. And one of the biggest examples is also my both winners, Advaita and Sadhvi, who have won with me. They both had almost reached the age limit, so I think that didn't allow, like that didn't stop them. And to know that your age does not define you didn't stop them. They still went forward, and both of them today sit as winners along with me. So I think सगळ्यात मोठा factor अगर अपन बघू is that age is always looked at as a defining factor in a woman's life, and that is something I'd like to probably break the notion about. And I never really think you're ever too old or ever too young to achieve your dreams, and you can always find around a way. Even if there are rules by certain for certain competitions, I think अगर आपकी वो जिद है ना, so anything is possible, and you don't have to have your age as a limiting factor for you. I've known examples in my life. We've seen the founder of Nykaa. She's 50. She started the company at 50, and look at her, she's now flourishing. So you can start at any age. My grandmother, Ma, she is 75 plus. She's just started her YouTube channel. She does her editing on her own. She drives the car on her own, handles her finances on her own, and she's a tech savvy more than any Gen Z can be. So I think as long as you're a learner for life, you can never grow old. पॉलिटिक्स बद्दलचं काय मत आहे तुझं? I come from a background where I've been fortunate enough where my grandfather, Appa Baba ज्यांना आम्ही fondly म्हणतो, ते a member of parliament होते. More than 25 years ago, we unfortunately lost him, and I never had an opportunity to meet him. But I think politics बद्दल अगर तुम्ही माझा view विचारत आहात, it is a very, very powerful platform to do something far larger than yourself. ही एक खूप मोठी influencing power पण आहे. So I think for me, प्रत्येक माणसाला जी ही blessing भेटते to have the honor to be a political leader for their community or their state, they must take a lot of they must take this with a lot of responsibility, knowing की तुमच्या स्टेटचे किंवा तुमच्या कंट्रीचे प्रत्येक माणूस हे तुम्हाला ही रिस्पॉन्सिबिलिटी देत आहे की you do something better for them and you make the world around them better. Very good. So you must take this with a lot of responsibility, with a lot of pride, and you must treat this responsibility as well with just a lot of respect and a lot of hard work. And I think मी हे का म्हणत आहे कारण की आप्पा बाबांना जाऊन खूप वर्ष झाले, पण त्यांनी ते काम त्या काळी केलेलं ते मी आजपर्यंत त्यांची स्टोरीज आणि त्यांचं जे पण त्यांनी काम केलं आहे ते मी आत्तापर्यंत ऐकत येते, आणि ह्यांनी मला वाटतं की ते अजूनही आपल्या सोबत आहेत बिकॉज ऑफ हिज वर्क. सो आय थिंक पॉलिटिक्स एक अशी ऑपॉर्च्युनिटी आहे वेअर योर वर्क gets to live way beyond you do. So you must make the best use of it. Every person who has the opportunity to be in power in politics must treat it with just as much responsibility. Because I have learned that politics एक असा field आहे ज्यानी your work transcends boundaries, and I've seen that in person physically through the work of my grandfather. Everywhere I still go, people remember him. People remember his work, and people tell me that आम्ही इथे आज आहे कारण की बाळासाहेब पवारांनी आमच्यासाठी हे 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 केलेलं. सो आय थिंक ही माझ्यासाठी खूप मोठी लर्निंग आहे, खूप मोठी टीचिंग आहे की आय वॉन्ट टू कंटिन्यू टू बिल्ड ऑन अ लेगसी that lives way, way beyond than all of us do, and to build a legacy that transcends boundaries, just like my grandfather. लोकनेते बाळासाहेब पवार हे नाव खरंच खूप मोठं नाव, सगळ्यांना माहिती आहे ते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुला जर समजा छत्रपती संभाजीनगरचं मेयर केलं तर पहिलं काम काय करशील?
आय थिंक सर्वात प्रथम संभाजीनगरमधून अगर आपण बघत आहोत, तर फॉर मी वन ऑफ द मेजर फॅक्टर्स दॅट आय लुक ॲट ॲज द यंग वुमन ऑफ टुडे इज एज्युकेशन. आणि मला एज्युकेशन ही खूप खूप एक क्लोज इनिशिएटिव्ह आहे, ज्यावरती मी कंटिन्युअसली काम करत आहे आणि अपस्केल पण करायला आवडेल. अँड आय थिंक the most important factor of what young children of our community need is quality education. आणि त्याच्यावर मी सर्वात प्रथम काम करायला मला आवडेल, एस्पेशली फॉर रुरल स्कूल्स आणि गव्हर्नमेंट स्कूल्स जे आपण रुरल सेक्टर्समध्ये बघतो इन छत्रपती संभाजीनगर, टू अंडरस्टँड अँड एक्सटेंड अ हेल्पिंग हँड ऑफ वॉट कॅन be done better to provide better facilities, to provide better books and education for young children. कारण की मला वाटतं एज्युकेशन हा सर्वात मोठा पॉवरफुल टूल आहे. इफ अ सिंगल चाइल्ड इज एज्युकेटेड इन अ फॅमिली, त्या पूर्ण फॅमिलीची ट्रजेक्टरी बदलते. तर आय थिंक फर्स्टली अँड फॉरमोस्टली आयड लाईक टू वर्क टुवर्ड्स दॅट. And of course then learn more about problems through the people of the city, to one-on-one get to sit down and understand ki what are the problems people are actually facing in person, आणि मग to be a helping hand for that. स्पर्धा झाली की विजेत्यांना खूप साऱ्या ऑफर्स येतात. One of the biggest blessings of a platform like Femina Miss India, I told you, is की visibility आपल्याला खूप भेटते. आणि टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप खाली हे pageant येतं. It's a very renowned group, and the kind of opportunities you get through them is one of the biggest blessings of a competition like this. And what I focus on right now is to make sure that I can work on myself, and मला I think तेवढं capable बनू की I can do justice to the opportunities that I'm getting. So my only focus right now is to work on my craft, to work on myself, whatever I need to do, making sure that I take more learnings from the mentors we have on board, and then do justice to the opportunities I'm getting. या भागातल्या सगळ्या पॅरेंट्सला आणि त्यांच्या मुलींना काय सांगशील? पेरेंट्सला सर्वात प्रथम प्लीज सपोर्ट युअर चिल्ड्रन, देअर ड्रीम्स, त्यांचे जे पण काही स्वप्न असतील, टू एव्हरीबडी. ते ह्या आपल्या भागातल्या मुली असतील, मुलं असतील, त्यांच्या स्वप्नामागे ठामपणे तुम्ही उभे राहावा. कारण की अगर तो सपोर्ट आपल्या मुलांपर्यंत आपण पोहोचवतो, दॅट ओनली अँड ओनली पुशेस देम टू गो फॉरवर्ड एकदम बिंदास्त आणि रिलॅक्सपणे. अँड आय थिंक you gain that confidence when you have your people backing you up. So just have faith in your child's capabilities, and please support them, because I know a very big reason I get to sit here in front of you today is because my parents and my family supported me. And I think that is all your child asks for, a little bit of belief in the magic of their dreams, and maybe the next time one of your children will get to sit here. अँड सगळ्या मुलींना, आपल्या भागातल्या सगळ्या मुलांना, यंग लोकांना हू डेअर टू ड्रीम, आय थिंक दी ओनली डिफरन्स बिटवीन मी सिटिंग हिअर अँड प्रॉबेबली यू वॉचिंग फ्रॉम दी अदर साइड ऑफ द स्क्रीन इज द करेज टू ड्रीम. Please dream as big as you possibly can. Be delusional about what you want to do, because the universe meets you at that frequency. You do not have to limit yourself, and most importantly, one of my biggest advices is, तुम्ही कुठून येता हे मॅटर नाही करत, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता हे मॅटर करत. So make sure that you do not limit yourself because of your roots or for where you come from. Rather take pride in where you come from. माझी माती ही माझी ताकद आहे. This was my opening line in my introduction for Femina Miss India in Marathi. And I mean it 100%. Make sure that you take strength in your roots. You carry that power with you and have wings so that you can fly high in the world of your dreams. And trust me, I think you only need a little bit of belief in yourself. And the next time, hopefully, I get to see you here. राजनंदिनीचा एक मोठा फोटो वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर येऊ दे, ज्याच्यामध्ये तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर आहेत, डोळे आनंदाने विस्फारलेले आहेत, आणि कोणीतरी तिच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा तो मुकुट ठेवतोय. ही परमेश्वर चरणी प्रार्थना करूयात. आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. इतकं सुंदर बोललीस आणि इतकं छान बोललीस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. एकाच प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये मी आणि माझा निर्माता आणि आमची सगळी क्रू तुला म्हणतोय ऑल दी बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.